अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील NICU कक्षात घडलेल्या भीषण घटनेत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे। या संपूर्ण घटनेची पाहणी करण्यासाठी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी जिल्हास्तरीय रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। पाहणीनंतर वानखेडे यांनी रुग्णालयातील मशिनरी आणि उपकरणांच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित करत काही यंत्रसामग्री निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केला। या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। दरम्यान या घटनेवरून खासदार बळवंत वानखेडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली आहे। केवळ रुग्णालयाला भेट देऊन आश्वासन देण्यापेक्षा या प्रकरणातील दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होणं गरजेचं असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं। तसंच या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे। त्यामुळे अमरावतीतील या घटनेवरून आता राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलंय। प्रशासन आणि सरकारकडून पुढील काळात कोणती कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। 3 नवजात बालकांचा जो त्याच्या हलगर्जीपणानं जो बळी घेतला तो निश्चितच अत्यंत दुःखदायी आहे, वेदनादायी आहे। पण गेल्या 2022-23 ला सुद्धा याच प्रकारचा असाच आणि ज्या कंपनीनं हे मशीन पुरवले होत्या त्या कंपनीचा त्याच वेळेस असा ॲक्सिडेंट झाला। आज त्याच कंपनीनं पुरवलेल्या मशीनमुळेच हा अपघात झालेला आहे। वारंवार हे होत असताना प्रशासनाचं तर पूर्ण दुर्लक्ष आहे, परंतु शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे। याला जे कोणी या सिस्टीममध्ये दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे। आणि मुख्यत्वे या कंपनीला हे कंत्राटदारानं जे हे मशिना पुरवल्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमचे पालकमंत्री येतात, पालकमंत्री नेहमीच अमरावतीत येतात, त्यांचं अतिशय प्रेम आहे अमरावतीवर, परंतु शासकीय कामावर प्रेम न करता पक्षाच्या वाढीवर प्रेम करतात आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत प्रशासनाच्या त्याच्यावर दुर्लक्ष करतात। म्हणून पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि ही जी कंपनी आहे या कंपनीवर मी पुन्हा सांगतो की मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जे या सिस्टीममधले कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। फायर ऑडिट संदर्भात काही आपण पाहणी फायर ऑडिटच्या संदर्भात मी तर याच्या अगोदरी CS सोबत बोललो होतो, ते सांगतात की आम्ही ऑडिट केलं, ऑडिट करत असतो, परंतु ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा सुस्त झालेली आहे। ती सुस्त झाल्यामुळेच हा 3 नवजात बालकांचा बळी या प्रशासनानं घेतलेला आहे। अमरावतीच्या विविध 4 रुग्णालयात अशा घटना घडलेल्या आहेत, गंभीर घटना आहेत या ही अतिशय गंभीर घटना आहेच, पण वारंवार घटना घडल्यानंतर 10 ते 15 दिवस याची चर्चा चालते आणि नंतर ते सगळं प्रशासनही विसरून जाते, सामान्य माणूसही विसरून जाते आणि शासनही विसरून जाते। परंतु यासाठी कायमची उपाययोजना जे करणं गरजेचं आहे ते कोणी करत नाही, त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते। म्हणून जो तुम्ही प्रश्न विचारला वारंवार घटनेचा, तो वारंवार घटना यामुळे होते। मग काही खाजगी रुग्णालयसुद्धा त्यामध्ये आहेतच, परंतु हे जे काही शासकीय रुग्णालय आहेत तिथं अतिशय गरीब आणि गरजू लोकांसाठी असतात, त्याकडे शासनानं लक्ष पुरवणं गरजेचं असते। शासन फक्त जाहिराती आणि घोषणा यामध्ये अडकलेला आहे आणि यामध्ये अडकले असल्यामुळे या नाहक लोकांचा बळी हे शासन घेत आहे। AB न्यूज मराठी विक्रम ठोके, अमरावती।